आज आपण बेसन पिठाची एक चविष्ट आणि चटकेदार रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा कधीच नाही बनवलेली असेल, अशी ही रेसिपी आहे। सगळ्यात पहिल्यांदा या रेसिपीसाठी आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडंसंच मीठ घालायचं। हे मीठ चवीनुसार घालायचं नाही आहे, फक्त असे चिमूटभरच हे मीठ आपल्याला घालायचं आहे। हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर हे पीठ छान असं मिक्स करायचं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी ओतायचं आहे आणि हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला इतकं असं स्मूथ करायचं आहे की यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत राहिल्या पाहिजे। अशा प्रकारे हे तुम्हाला पीठ फेटून घ्यायचं आहे। तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा हे फेटू शकता किंवा चमच्याच्या मदतीने फेटलं तरीही चालेल। तुम्हाला दिसत असेल बघा पिठाची कन्सिस्टन्सी, चमच्यातून पीठ अजिबात घसरत नाही आहे। सो अशा प्रकारेच आपल्याला ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे। याच्यानंतर इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि एक ग्लासामध्ये हे सगळं पीठ आपल्याला ओतून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे छोटा कप असेल तुम्ही त्या कपात ओतलं हे पीठ तरीही चालेल। सो अशा प्रकारे आता आपण रेसिपीला पुढे सुरुवात करूया। इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अशा प्रकारे जी आलं खिसण्याची छोटी खिसणी असते त्याच्यावरती हे पीठ आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ते हलवत हलवत आपल्याला छोटी छोटी बुंदी या तेलामध्ये पाडून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे। जर तुम्हाला छोटे बॉल्स पडत असेल तरीही चालतील किंवा मोठे मोठे पडले तरीही चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। जास्तही याचा कलर ब्राऊन करायचा नाही, असंच हे आपल्याला पिवळसर दिसलं पाहिजे। सो त्याच्यासाठी आपल्याला हे जेव्हा लगेच कुरकुरीत होईल तेव्हाच आपल्याला हे लगेच काढून घ्यायचं आहे, जास्त त्याला तळत बसायचं नाही। हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। सो अशा प्रकारे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तुम्हाला दिसत असेल बघा 1 वाटी बेसनची एवढी आपली बुंदी तयार झालेली आहे। याच्यानंतर ही आपल्याला छान अशी थंड करून घ्यायची आहे। तुम्ही फॅनखाली थंड करू शकता किंवा असंच रूम टेम्परेचरला ठेवलं तरीही चालेल। याच्यानंतर इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता, छोट्या साईजचं किंवा मोठ्या साईजचं घेतलं तरीही चालेल। जी बुंदी आपण तयार केलेली आहे ती या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल बघा अशी छोटी छोटी याची बुंदी तयार झालेली आहे। इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, यामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याच्यानंतर अर्धा वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। तुम्ही ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी ही साखर घ्यायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे। साखर विरघळून झाल्यानंतर हे 1 ते 2 मिनिटे आपल्याला उकळवायचं आहे। पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी झाल्यानंतर आपण जे पीठ तयार केलेलं आहे, छोटी छोटी बुंदी जी आपण तयार केलेली आहे ती या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ज्या काही गाठी असेल त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे चमच्याच्या मदतीने। अशा प्रकारे आता हे थोडंसं आपल्याला उकळवून द्यायचं आहे। इथे लक्षात ठेवा की यामध्ये जे आपण पाणी घातलेलं आहे ते हे पाणी पूर्ण पिठाने शोषून घेतलं पाहिजे आणि हे पीठ असं कोरडं तयार झालं पाहिजे इतपत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात ही रेसिपी तुमची होऊन जाते। अशा प्रकारे आता हे पाणी सुकत आलेलं आहे, पीठ आपलं घट्ट तयार झालेलं आहे। हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि फॅनखाली तुम्ही हे थंड करून घेऊ शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। आता हे थंड झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे हे लाडू तयार करून घ्या। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लाडूचा साईज कमी जास्त करू शकता। यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता, जर तुम्हाला काजू बदाम मनुके आवडत असेल तर तुम्ही ते टाकू शकता आणि अशा प्रकारे हे छोटे छोटे लाडू तयार करून घेऊ शकता। ही रेसिपी तुम्ही दिवाळीसाठी बनवू शकता किंवा जेव्हा तुम्हाला लाडू खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।